तर बातमी सविस्तर आहे। फडणवीसांकडे सुविधांची तक्रार करणाऱ्या विद्यार्थिनीला नोटीस पाठवण्यात आलेली आहे। ट्रेनिंगला नोकरी दर्शवून विद्यार्थिनीला सावित्रीबाई फुले वसतिगृहाबाहेर काढण्यासाठी नोटीस बजावलेली आहे। गरीब शेतकऱ्यांची मुलगी आकांक्षा उके हिला आज सोडावं लागणार आहे हे वसतिगृह। मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्यानंतर राग ठेवत एका विद्यार्थिनीला वसतिगृहाबाहेर काढण्यासाठी नोटीस पाठवल्याचं त्यामुळे बोललं जाते। विद्यार्थिनी नोकरदार आहे असं कारण पुढे करत तिला वसतिगृहातून काढण्यासाठी नोटीस पाठवण्यात आली आहे। या विद्यार्थिनीकडून 6 महिन्यांपासून राहत असल्याचे निवासाचे आणि भोजनाचे खर्चही वसूल करण्यात येत असल्याचा आरोप केला जातोय। या संदर्भातले अपडेट्स देत आहेत गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। गजानन, नेमकं हे प्रकरण काय आहे सविस्तर सांगाल? नागपुरात 47-46 डिग्री तापमान आहे। त्यामुळे आकांक्षा उकेनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली होती की आम्हाला कूलर्स मिळावे। मुख्यमंत्र्यांनी तडकाफडकी कूलर्सही लावून दिले, परंतु त्याचा राग तिच्यावर ठेवला आणि आज तिला वसतिगृह सोडण्यासाठी नोटीस बजावली। काय सांगशील? त्यांनी फक्त कूलरमुळेच मला ही नोटीस देण्यात आली आहे आणि याच्यामध्ये माझी काहीच चुकी नाही आहे। तुम्ही मुख्यमंत्र्यांसाहेबांकडे काय तक्रार केली होती? की आमच्या इथे खूप जास्तच तापमान आहे नागपूर विदर्भामध्ये, तर आम्हाला कूलर पाहिजे आहेत। काय नोटीस आहे? नोटीसमध्ये आहे की मी नोकरी करत आहे म्हणून तुला हॉस्टेलमधून काढण्यात येत आहे म्हणून, आणि मी नोकरी नाही, मी इंटर्नशिप करते। आणि हे MBA फर्स्ट इयर आणि सेकंड इयर वाल्यांना कंपल्सरी असतो प्रोजेक्टसाठी की इंटर्नशिप करावीच लागते। मुख्यमंत्री साहेबांकडे तक्रार केल्यावर त्यांनी कूलर लावून दिले? हो। राग कशाचा आहे तुझ्यावर? ते कूलरसाठीच की तुम्ही तिथे गेलेत बा म्हणून। तिथे कशाला गेले मला न सांगता। आणि त्यांच्याकडे आम्ही मीटिंग वगैरे घेतली तर ते स्वतःच म्हणत होते की कूलर इथे लावण्यात येणार नाही आहे, अगर तुम्हाला नसेल पटत तर तुम्ही घरी चालले जा। असं कोण म्हटलं? पाटील मामनी, हॉस्टेलच्या वार्डन आहे त्या। हो। आज तुला हॉस्टेल डोळ्यात अश्रू आहे, घरून पैसे कसे भरणार तू? वडील काय करतात? शेती करतात। मग कसे पैसे भरणार? नाही माहिती। आकांक्षाच्या डोळ्यात अश्रू भरून आहे। शेतकऱ्याची मुलगी, अमरावती जिल्ह्यातली गरीब शेतकऱ्याची, तिला आता 20,000 रुपये परत द्यायची आहे आणि आज हॉस्टेल सोडायची आहे। चुकी एवढीच केली तिने की या हॉस्टेलमध्ये सुविधा नाही, कूलर्स नाही, त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली। मुख्यमंत्र्यांनी तडकाफडकी दखल घेतली, कूलर्सही लावले, परंतु तिला कूलर्स ज्या रूममध्ये आहे तिथनं तिला टॉप फ्लोअरला शिफ्ट करण्यात आलं जिथे कूलर्स नाही असं ती सांगतायत। आणि टॉर्चर केल्याचा आरोपही तिने केलेला आहे। तिला काल नोटीस बजावली, तिची परीक्षा सुरू आहे आणि आज तिला तिचं वसतिगृह सोडायचं आहे। निश्चितच आता पुढे नेमक्या काय घडामोडी घडतात या अनुषंगाने बघणं अतिशय महत्त्वाचं आहे। गजानन, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।